नमस्कार. तरुण भारत लाईव्ह मध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या या खास एपिसोडमध्ये आपल्याला अतिशय प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. त्यांच्याशी बोलल्यानंतर, त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर आपल्याला त्याची प्रचिती येणारच आहे. त्या म्हणजे सौ रजनीताई सावकारे, ज्या भुसावळ परिसरातून नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहेत आणि या निवडणुकीत त्या का आल्या आणि त्यांचं पुढचं भविष्यातलं त्यांचा विचार काय आहे, त्यांचं समाजकारण काय आहे आणि त्यांचा आत्मविश्वास कसा आहे, तर जाणून घेऊया आपण त्यांच्याकडनं. ताई, आपलं मनपूर्वक स्वागत करा. ताई, मला असं विचारायचं आहे की भुसावळमध्ये आपण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी आपण दाखल केली आणि त्याच्यासाठी आपण लढत आहात, तर यामागे आपला हेतू काय? मी सांगितल्याप्रमाणे राजकारण हा माझा पिंड नाही. जरी माझे पती राजकारणामध्ये असले तरी गेल्या 13-14 वर्षापासून मी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून समाजकार्य करत असते. त्याचबरोबरीने आमच्या भुसावळमध्ये इनरव्हील क्लब असेल किंवा JCI क्लब असेल, या सगळ्या संस्थांना मी कनेक्टेड आहे आणि त्या संस्थांच्या सगळ्यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम घेण्यावर माझा अधिक भर असतो. त्यामुळे भुसावळकरांनी माझं कार्य जे आहे ते जवळून बघितलेलं आहे. त्यांच्यासाठी मी अननोन पर्सन नाहीये. आणि ज्या वेळेला महिला आरक्षण निघालं, SC रिझर्व झाली भुसावळ नगराध्यक्षाची सीट, त्यावेळेला समाज मानसातून माझं नाव पुढे आलं आणि पक्षाने विचारणा केल्यावर आम्ही दोघांनीही, म्हणजे मी स्वतःही आणि सावकारे साहेबांनी त्याला नकार कळवला होता. सेकंड ऑप्शन शोधावं, कारण घरातून उमेदवारी दिली तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह बऱ्याचशा कमेंट्स होतील याची आम्हाला आधीच खात्री होती. तर पक्षाने सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये माझं नाव पुढे आलं. मागे मुख्यमंत्री साहेबांची सभाही झाली, त्यातही त्यांनी सांगितलं की सर्वे करण्यात आलं, त्यातून माझं नाव पुढे आलं आणि मला ही नगराध्यक्ष पदाची मला असं विचारायचंय की भुसावळ शहरात पाणी टंचाईचा खूप मोठा प्रश्न आहे, तर यावर आपण काय उपाययोजना करणार आहात? मी सांगितलं त्याप्रमाणे माझं महिलांची संस्था आहे. प्रत्येक तळागाळातील महिलापासून तर उंचस्थ सगळ्या महिलांशी माझे संपर्क आहे. पाण्याचे प्रश्न मला अगदी म्हणजे प्रत्येक वेळेला महिला मला सांगत असते, मी महिलांशी कनेक्टेड आहे. तर यावर आम्ही नेहमी सांगत असते सावकारे साहेबांना की इथे हा प्रॉब्लेम आहे, तिथे त्या प्रॉब्लेम आहे. तर पाण्यासंदर्भात जे प्रॉब्लेम आहे त्याबद्दल मी एवढंच सांगेल की भुसावळची पाणी टंचाई जी आहे ती दूर व्हावी यासाठी साहेबांनी अमृत योजना मंजूर करून आणलेली होती. त्या काळात त्याचं कार्यही सुरू झालं. ज्या कंपनीला टेंडर देण्यात आलं त्या कंपनीने अपेक्षित कामं केली नाही आणि त्यांनी ती करावी यासाठी वेळोवेळी सावकारे साहेबांच्या माध्यमातून फॉलोअप घेण्यात आला आणि त्यांनी ती केली नाही म्हणून त्यांच्यावर लिगल ऍक्शन घेण्यात यावी आणि तिला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकावं, ह्या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. कॅबिनेट पर्यंत साहेबांनी हा प्रश्न धरून ठेवला होता आणि आता त्याच्या पॉझिटिव्ह रिस्पॉन्सही तिकडनं येतो आहे. पण तोपर्यंत नागरिकांसाठी त्यांनी अमृत योजना फेज 2 मंजूर करून आणली आणि या फेज 2 अंतर्गत भुसावळ शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाणीचे पाईपलाईन टाकण्याचं काम असो, टाक्या बनवण्याचं काम असो किंवा इतर जे काही त्याला रिलेटेड कामं आहेत ते सुरू आहेत. पण सगळ्या पूर्ण भुसावळ शहरामध्ये पाईपलाईनची कामं झाल्यानंतर त्याचं टेस्टिंग होईल आणि सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी मिनिमम 1 ते 1.5 वर्ष लागेल. त्यासाठी तोपर्यंत रोटेशन पद्धतीने आपण भुसावळ शहरामध्ये पाणी पुरवठा केला जातोय. तर येणाऱ्या 1 ते 1.5 वर्षामध्ये सगळी कामं पूर्ण होतील. त्याच्यासाठी योजना त्यांनी आणलेली आहे, निधी मंजूर करून आणलेला आहे. पण तेवढं काम होण्यासाठी आणि सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी लागेल आणि त्यानंतर भुसावळकरांना स्वच्छ पाणी नक्की. शहरात पार्किंग आणि अतिक्रमण हे 2 खूप मोठे प्रश्न आहेत, याच्यावर काही उपाययोजना आपण करणार आहात का? अतिक्रमणाचा जो विषय होता त्याच्यासाठी पण नगरपालिकेच्या माध्यमातून आणि सावकारे साहेबांच्या माध्यमातून वेळोवेळी कारवाई केली जाते. आता आमचा जो बाजाराचा जो परिसर आहे तिथे देखील जे हॉकर झोन्स आणि दुकान व्यापारी यांचा जो काही वाद होता त्याच्यावर तोडगा काढून त्यांच्या हॉकर झोनसाठी आपण वेगळा स्पेस त्यांना ऑलरेडी देण्यात आलेला आहे आणि तिथे नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना ती स्पेस डेव्हलप करून देणार आहे. त्यामुळे तो बाजारात जो अतिक्रमणाचा प्रश्न आहे तो नक्की सॉल्व्ह होणार आहे. अरे वा.
म्हणजे आपण ते सगळ्या उपाययोजना काय करायचं याचाही ऑलरेडी अभ्यास त्यांचे करून- वाद होते. आता 1.5-2 महिन्यापूर्वी तुम्ही न्यूजपेपरच्या माध्यमातून पाहिलं असेल तर जी काही वाद होते ते सामंजस्याने सोडवण्यात आले. अच्छा. हॉकर झोन साठी जो वेगळा स्पेस आहे तो नगरपालिकेच्या माध्यमातून डेव्हलप करणार आहेत, तोपर्यंत त्यांना तिथे असू द्यावा असे विनंती करण्यात आलेली होती. आणि नगरपालिकेच्या माध्यमातून तो स्पेस डेव्हलप झाल्यानंतर ते सगळी लोक तिथे शिफ्ट होतील. त्यामुळे जो बाजाराचा स्पेस आहे तो नक्की अतिक्रमण आहे ते होईल, म्हणजे क्लिअर होईल. संजय भाऊ सावकारे आज मिनिस्टर आहेत आणि ते काम करता आहेत. खूप चांगलं काम त्यांचं आहे. पण महिला नगराध्यक्षपदी जेव्हा तुमची निवड होईल आणि एक महिला म्हणून एक महिला पुढे आली आहे, तर महिलांचेही प्रश्न आहेत आणि त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन असं असतं की आता महिला आहे तर आमच्यासाठी काहीतरी चांगलं होणार आहे. Yes. तर महिलांचं सुरक्षा आणि त्यांचं सक्षमीकरणासाठी आपण काय करणार आहात? सक्षमीकरणाचा जो विषय आहे तो मी तुम्हाला आधीच सांगितलं त्याप्रमाणे प्रतिष्ठा महिला मंडळाला वेळोवेळी मार्गदर्शन काम देण्याचं कार्य सावकारे साहेब करतात. प्रत्येक वेळेला ते येऊ शकत नाही म्हणून माध्यम मी असते. मंडळाच्या माध्यमातून आम्ही महिलांना ट्रेनिंग देतो, मार्केटिंग शिकवतो, पॅकेजिंग मार्केटिंग कसं करायचं, कम्युनिकेशन स्किल कसे असतात ते शिकवतो. गेल्या 13 ते 14 वर्षापासून भुसावळतल्या प्रत्येक व्यक्तीला माहित आहे महिलांनी जे प्रोडक्ट तयार केलेले असतात त्याला हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी आम्ही एक्झिबिशन्स अरेंज करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फ्रीमध्ये त्यांना उपलब्ध करून देतो, कुठलेही चार्जेस न घेता. म्हणजे ज्यावेळेस दिवाळी असते त्यावेळीला ते तिथे स्टॉल्स लावतात, एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट करतात. भुसावळ शहरातीलच नव्हे तर भुसावळच्या ग्रामीण भागातील म्हणजे तालुक्यातील महिलांसाठी हा आमचा सातत्याने उपक्रम असतो. त्याच्या माध्यमातून आज भुसावळ शहरातील बऱ्याचशा महिलांना रोजगाराची संधी मिळालेली आहे. ज्या बिझनेस करत होत्या त्यांच्या बिझनेसमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे ह्या महिला अशा आहेत आणि ज्या येतात म्हणजे आमचं जे एक्झिबिशन्स होतं ते दरवर्षी होतं आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या ज्या महिला असतात त्या 60% नवीन असतात. आणि जे 40% जुन्या, 60% अशा पद्धतीने रोटेशन चालत असतं. आणि जेव्हा आम्ही फॉलोअप करता की ही काय करते आपण बघू, तिचा ऑलरेडी व्यवसाय खूप छान चालत असतो. आणि आमचा व्हॉट्सअपवर एक ग्रुप आहे ज्यामध्ये जवळपास 350 ते 400 महिला आहेत. तर वर्षभर त्यांना काम मिळत असतं. म्हणजे आज कुठलीही सीझन असो, गरमीमध्ये पापड बिबड्यांचं सीझन असो किंवा आज थंडीची सीझन आहे तर ज्वारीचे धिंडे असो किंवा पुरणपोळी पाहिजे असेल, काय नाही मिळत आमच्या मंडळात. आमचं ऑलरेडी ते संघटन आहे आणि सक्षमीकरणासाठी सावकारे साहेबांनी आधीच खूप छान काम प्रतिष्ठा आमच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि विशेष म्हणजे आम्ही जे स्टॉल घेतो ते 3 दिवसासाठी घेतो दिवाळीच्या पार्श्वभूमीवर. आणि आम्ही त्यांना जे गाईड करतो की त्याच्या अनुसार त्यांना वर्षभर जरी काम मिळत असलं तरी आमची दोघांची इच्छा होती की ह्या महिलांसाठी हे परमनंट झालं, टेम्पररी झालं, ते परमनंट व्हायला पाहिजे. यासाठी आम्ही जर मला संधी मिळाली तर नक्कीच नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्यासाठी एखादी संकुल किंवा एखादी मॉल उभारण्यात येईल आणि त्या बचत गटाच्या महिलांना तिथे संधी देण्यात येईल की त्यांनी जे उत्पादित केलेला माल आहे, प्रोडक्ट आहे ते तिथे ते सेल आउट करतील. म्हणजे त्यांना ते एक हक्काचं दुकान, म्हणजे नॉमिनल काही चार्जेस असतील ते आपण त्यांच्याकडनं घ्यायचं आणि तिथे ते त्यांचे प्रोडक्ट सेल आउट करतील, असं माझं पुढचं प्लॅनिंग आहे. पण तोपर्यंत आम्ही 13 वर्षापासून सातत्याने हे उपक्रम घेतच असतो. ट्रेनिंग असतं, मार्केटिंग, पॅकेजिंग, कम्युनिकेशन स्किल हे सगळं आम्ही त्यांना शिकवत नाही. म्हणजे आम्ही हे उपक्रम, सक्षमीकरणाचे उपक्रम तर सातत्याने चालतच असतात. त्या व्यतिरिक्त आपले जे पारंपरिक सण आहे, आपली जी संस्कृती आहे ती जोपासण्यासाठी आम्ही अजून 2 उपक्रम सातत्याने दरवर्षी घेतो. तो म्हणजे अक्षय तृतीया, म्हणजे आपल्या महिलांचा अगदी आवडीचा सण. पूर्वी आपण माहेरी जायचो पण आता कोणाला शक्य नाही, मग आम्ही आठवणीतले माहेर म्हणून एक कार्यक्रम घेतो. भुलाबाई म्हणजे आपल्या खानदेशला सगळ्यात मोठा सण होता. घरोघरी भुलाबाई बसवण्यात येत होत्या. पण आजकालच्या मुलींचं शिक्षण कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होतं तर त्या सगळ्या गोष्टी त्या विसरत चालल्या. भुलाबाईची गाणी काय हे त्यांना माहित नसतं. तो भुलाबाई उत्सव आम्ही केस स्मृती त्यांच्यासोबत मिळून आम्ही तो घेतो. त्याचबरोबरीने मला इतिहासाची आवड आहे, माझ्या संस्कृतीची आवड आहे, तर आम्ही आपल्या भारतातील जे महान पुरुष, महान स्त्रिया आहेत त्यांच्या जीवनावर आधारित वेळोवेळी नाटक घेतो आम्ही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 राज्याभिषेक सोहळा होता, तो आम्ही खूप मोठ्या उत्साहाने त्यांच्या जीवनावर आधारित पूर्ण नाटक सादर केलं होतं. अहिल्याबाई होळकर यांची 250वी जयंती होती आता. तर अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित आम्ही नाटक सादर केलं होतं.
आपल्या देशाला स्वातंत्र्य कसं मिळालं आणि त्याच्यासाठी आपले स्वातंत्र्य सैनिकांनी काय कष्ट सहन केले याची जाणीव व्हावी, यासाठी 15 ऑगस्टला दरवर्षी आमचा देशभक्तीवर आधारित कार्यक्रम असतो. सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित नाटक सादर केलं होतं. भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित नाटक सादर केलं होतं. आणि हे सगळी जी कलाकार आहेत ते सगळी मी भुसावळचीच घेतली होती. म्हणजे आमचे कलाकार असो, कोरिओग्राफर असो किंवा जे काही कॉस्ट्युम असो, सगळं भुसावळचं असतं. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपली लोकांना आपला इतिहास तो कळतोच, पण आमच्या भुसावळचे जे स्थानिक आहेत त्यांना कुठेतरी रोजगारही त्या माध्यमातून, फोटोग्राफर असो, कोरिओग्राफर असो, लाईट करणारा असो, कॉस्ट्युम डिझायनर असो, मेकअप आर्टिस्ट असो, सगळे प्रॉपर भुसावळचे असतात. बाहेरून मी कुठलाच बोलत नाही आणि सगळ्या भुसावळच्या लोकांना ही संधी मिळते. इव्हन पार्टिसिपेट करणारे पण सगळे आपले भुसावळचे लोकल सगळे लोकल असतात. मला असं जाणून घ्यायचं की तुम्हाला एवढी सगळी आवड आहे ना काम करताना, म्हणजे ते करायचं म्हणून नाही तर तुम्हाला ती मुळात आवड आहे, एवढं तुमच्याकडे नॉलेज आहे. तुम्ही म्हटलं की इतिहासाची तुम्हाला आवड आहे आणि तो असा सब्जेक्ट आहे की तिच्यात फार कमी लोकांना आवड असते, पण तुम्हाला तिच्यात आवड आहे. आपला इतिहास आजच्या संस्कृतीला कळलं पाहिजे की महाराज काय होते. आज आपण आहोत तर महाराजांमुळे आहेत. आज आपल्या अहिल्याबाई होळकर म्हणजे त्यांचा आदर्श प्रत्येक स्त्रीने घेतला पाहिजे. म्हणजे जिजाऊंच्या जीवनावर आधारित नाटक झालं होतं. म्हणजे राणी पद्मावती की चरित्र कसं जोपासते एक स्त्री, त्यांच्या जीवनावर आधारित होतं. आज आपल्या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळतोय तर सावित्रीबाई फुलेंमुळे, मग त्यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम, म्हणजे असे बरेचसे उपक्रम माझ्या मंडळातर्फे झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे आम्ही भुसावळच्या बऱ्याचशा ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ते क्लबच्या माध्यमातून CDPO होत्या मॅडम अंगणवाडी सेविकामध्ये. तर बोलता बोलता असं सहज जेव्हा आमच्या क्लबची मीटिंग होती त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की आपल्या भुसावळ शहरामध्ये कुपोषित मुलांची इतकी संख्या आहे, त्यांच्यासाठी काहीतरी घेतलं पाहिजे. तर त्यांच्यासाठी पण मी सातत्याने 10 वर्षापासून कॅम्प घेतो आणि त्या मुलांचं आपण चाइल्ड स्पेशलिस्ट डॉक्टर बोलवतो, त्यांचं हेल्थ चेकअप करतो, त्यांना डॉक्टर जे प्रिस्क्राईब करतात ते गोळ्या औषधं टॉनिक वगैरे देतो, त्यांचं फॉलोअप घेतो की त्यांची हेल्थ इम्प्रुव्हमेंट किती झाली. मला सांगताना अतिशय आनंद वाटतो की जेव्हा जळगाव जिल्ह्यातून सर्वे झाला होता, आपल्या भुसावळ तालुक्यात कुपोषित मुलांची संख्या कमी होती. कारण आपण आणि सरांनी तिथून विचारणा केली होती या CDPO मॅडमला की भुसावळ संख्या कशी काय कमी आहे. त्यावेळीच त्यांनी सांगितलं होतं की आमच्या इथे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या माध्यमातून असे उपक्रम घेतले जातात. त्याची दखल घेऊन जिल्हा परिषद तर्फे आमच्या संस्थेला अवॉर्ड देण्यात आला होता. पण त्या अवॉर्डपेक्षा जास्त महत्वाचं मला हे होतं की भुसावळात कुपोषित मुलांची संख्या कमी आहे आणि त्या कामाचं समाधान मला खूप मोठं आहे की ते पैसे देऊन पण मिळत नाही. ते त्या मुलांचं जेव्हा त्यांचं कुपोषण कमी झालं असेल तर त्यांना बघून तुम्हाला जो आनंद झाला असेल तर तो शब्दात कळवता. शहरातील स्वच्छता साठी आपण कचरा व्यवस्थापनासाठी काही उपाययोजना करणार आहात? जसं मी सांगितलं त्याप्रमाणे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम बसवली की आपली जी समस्या कचऱ्याला रिलेटेड आहे ती 50% सुटेल. का? कारण नागरिक, बहुतेक नागरिक, सगळेच करत असतील असं माझं म्हणणं नाही, पण सरळ कचरा गटारीत टाकला जातो, त्याच्यामुळे गटारी तुंबण्याचं प्रमाण आणि त्याच्यातून अस्वच्छता, आरोग्याला धोका, मच्छर वगैरे होणे या सगळ्या गोष्टी होतात. तर अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम जर बसवली तर 50% कचऱ्याची समस्या तिथे सुटणार आहे. त्याचबरोबरीने प्रत्येक वॉर्डामध्ये घंटा गाडी फिरवणे, कचरा गाडी फिरवणे, ओला आणि सुखा कचऱ्याचं वर्गीकरण करून घन कचरा व्यवस्थापन हे उभारणं, याच्यावर जास्त भर असेल. मी स्वतः पर्यावरण प्रेमी आहे. मी माझ्या बऱ्याचशा संस्थांना मी कनेक्टेड आहे. आमचा एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये म्हणजे माझ्या घरचा कचरा मी बाहेर टाकत नाही, वरती कंपोस्ट बिन असतं, त्याच्यामध्ये आम्ही ते कंपोस्ट करतो आणि त्याच्यातून माझं टेरेस गार्डन आहे ज्यामध्ये भाजीपाला, फळ वगैरे आमचं छोटस गार्डन आहे ते डेव्हलप करते. तर या पद्धतीने पण मी जनजागृती करायचा प्रयत्न करेल. आमच्या भुसावळमध्ये जवळपास आमचा 200-250 लोकांचा हा ग्रुप आहे ज्याला पर्यावरणाची आवड आहे, जे घरच्या घरी कचरा व्यवस्थापन करतो. आता तो 200-250चा ग्रुप मर्यादित आहे. जर संधी मिळाली तर आपण त्याला व्यापक प्रमाण देऊ शकतो, पण जर नगरपालिकेच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन जर योग्य पद्धतीने केलं तर त्या कचऱ्यातूनही नगरपालिकेला उत्पन्न मिळू शकतं.
तर या पद्धतीने देखील मी काम करायचा प्रयत्न करेल आणि वर्गीकरण करून कचऱ्यावर जी काही प्रक्रिया केली जाते केली. ती युनिट नक्की उभारायचा प्रयत्न करेल. भुसावळला डेव्हलप करण्यासाठी, त्याचं सुशोभीकरण करण्यासाठी आपल्या काही उपाययोजना आहेत का? नक्कीच. ओपन स्पेस डेव्हलपमेंट अंतर्गत आपल्या भुसावळमध्ये बरेचसे जे ओपन स्पेस होते ते डेव्हलप करण्यात आले. त्यातले काही चांगल्या अवस्थेत आहे, पण त्यातले काही ज्यांची अवस्था आता म्हणजे खराब आहे ते आधी योग्य करणे नगरपालिकेच्या माध्यमातून आणि त्याची देखरेख करणे, त्याला फर्स्ट प्रायोरिटी असणार आहे. आणि आमच्या इथे भुसावळला तापी नदी आहे, तर तापी नदीचा जो घाट आहे तो घाट डेव्हलप करणे, याच्यासाठी सावकारे साहेबांनी प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आपला तापी नदीचा परिसराचा जो भाग आहे तर तो घाट डेव्हलप होणार आहे. त्याचबरोबरीने जुगादेवी परिसर आहे आमच्या इथे, त्या जुगादेवी परिसरामध्ये बॉटनिकल गार्डन तयार करणार आहे. अरे वा. आणि ते बॉटनिकल गार्डन तयार होईल आणि या बाजूला घाट सुशोभीकरण होईल. तर या दोघी गोष्टी जर झाल्या तर त्याच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. युवकांनाच नाही तर महिला असेल किंवा इतर व्यवसाय त्याला चालना मिळेल, ट्रान्सपोर्टेशन वाढेल, फूड करणारे किंवा हॉटेल मॅनेजमेंट वगैरे या सगळ्या गोष्टी वाढतील. आणि घाट सुशोभीकरण आणि बॉटनिकल गार्डन तयार केल्यानंतर भुसावळचं जे रूप आहे ते नवीनच असणार आहे. तर या प्रकारचं डेव्हलपमेंट असेल. आणि बरेचशी स्पेस आहे, म्हणजे आता आज आम्ही जेव्हा फिरत असतो, आता प्रचार फेरी असते वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या भागामध्ये आमचं जाणं आहे, तर बरेचशा नागरिकांची मागणी आहे की त्यांच्या इथे जो ओपन स्पेस आहे तो डेव्हलप करून द्यायचा आहे. तिथे जे म्हणजे प्रकार चालतात ते थांबले पण पाहिजे आणि जे घाण होत आहे ती थांबेल. आणि तर ते ओपन स्पेस डेव्हलपमेंट अंतर्गत प्रत्येक वॉर्डामध्ये जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे छोटंसं गार्डन तयार करणे, सुशोभीकरण करणे. आणि जे आधीच सांगितल्याप्रमाणे महान पुरुष महान स्त्रियांची मला आवड आहे, त्यामुळे जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे आपण तिथे त्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करू. आजकाल बेरोजगारीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि खूप शिक्षित असे तरुण तरुणी आहेत की ज्यांना रोजगार नाहीये, त्याच्यासाठी आपण काय करणार आहात? आमच्या भुसावळमध्ये 2 असे संकुल आहे की ज्याचं काम, एकाचं काम सुरू आहे, एकाचं काम गेल्या 15 ते 20 वर्षापासून अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त झालेलं असावं आणि ते पेंडिंग आहे. म्हणजे तो जो संकुल आहे तो तसाच अवस्थेत पडलेला आहे. तर मला जर संधी मिळाली तर ह्या दोघांचा पाठपुरावा नक्की करेल. आणि जे सुशिक्षित युवक, बेरोजगार युवक आहेत त्यांनी तिथे काहीतरी व्यवसाय सुरू करावा, तिथे काहीतरी सुरू करावं. कारण आमच्या प्रॉपर भुसावळमध्ये जो मार्केट आहे, आधी तिथे धान्य बाजार भरायचा आणि तिथला जो खूप मोठा स्पेस आहे, तर नगरपालिकेच्या माध्यमातून त्या काळी ते त्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. पण आता तिथे काही काम न हो, म्हणजे असंच पडलेलं आहे ते. तिथे जर काहीतरी व्यवस्थित सुरू झालं तर नक्की रोजगार मिळेल आणि तिथे जे त्याचा जो मिसयूज होतोय तो कुठेतरी थांबेल. त्याचबरोबरीने आमच्या इथे वसंत टॉकीजच्या समोर एक खूप मोठं कॉम्प्लेक्स तयार होतंय. मग त्या कॉम्प्लेक्स मध्ये पण बाहेरून जर एखादी मोठे मॉल किंवा एखादी म्हणजे युवकांसाठी चांगली संधी तिथे उपलब्ध होणार आहे. तिथे जर मॉल आला किंवा बाहेरून काही मोठे प्रोजेक्ट आले तर तिथे नक्कीच युवकांना तिथे संधी मिळेलच. त्या व्यतिरिक्त आपल्या म्हणजे पंतप्रधान साहेबांच्या माध्यमातून म्हणा किंवा आपल्या स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून युवकांसाठी ज्या योजना आहे, म्हणजे जे ट्रेनिंग आहे, प्रमोद महाजन कौशल्य योजना अंतर्गत बऱ्याचशा ट्रेनिंग असतात की जे शिकलेले युवक असतात त्यांनी ती ट्रेनिंग घ्यावी आणि त्या पद्धतीने त्यांनी ते, म्हणजे प्रत्येकाला आज नोकरी देणं शक्य नाही हे तुम्हालाही माहित आहे. तर मग नरेंद्र मोदीजींची संकल्पना होती की युवकांना ट्रेनिंग द्यावं वेगवेगळ्या सेक्शनचं. त्याच्या अंडर मला वाटतं काहीतरी 250 ते 300 ट्रेनिंगचे कोर्सेस आहेत. तर त्याचं जर योग्य पद्धतीने आपण समजा जनजागृती केली तर नक्कीच युवक तिथे येतील आणि ते ट्रेनिंग घेतल्यानंतर ते स्वतः तो व्यवसाय ते सुरू करतील. आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आमची संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही रोजगार मेळावे पण घेत असतो. आणि त्यामध्ये आपली पुणे, मुंबई, नाशिक बाहेरच्या कंपनी असतात किंवा आमच्या MIDC मध्ये जर काही वेकेन्सी असतात त्या कंपनी तिथे येतात, जळगावच्या कंपनी आहेत त्या येतात आणि तिथूनही युवकांना रोजगाराची म्हणजे संधी तिथून मिळाली. की समजा तुम्ही निवडून आल्या
तुम्ही नगराध्यक्ष झाल्या, मग पहिले 3 कामं तुम्ही कोणत्या हातात घेणार आहात? पहिलं तर तुम्हीच सांगितलं की जे पाण्याची समस्या आहे ते तुम्ही ते महत्त्वाचं. त्याच्यात- तर ते महत्वाचं आहे, कारण हा प्रश्न डिरेक्टली महिलांना निगडीत आहे. निगडीत आहे, बरोबर. तर त्याचा जो वेळोवेळी फॉलोअप घेणं, जी कामं देण्यात आलेली आहे, जसं फेज 1चा जो एक्सपिरियन्स आहे तो फेज 2ला यायला नको, म्हणून त्याचा फॉलोअप घेणे. आणि आमच्या भुसावळमध्ये ओपन गटारी आहे, अच्छा. ते न असता अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम व्हावी यासाठी देखील साहेबांनी प्रस्ताव दिलेला आहे. अच्छा. तर त्याचा पाठपुरावा करणे आणि भुसावळ शहराच्या संपूर्ण विकासासाठी भुसावळ शहराची जी हद्दवाढ आहे ती झाली पाहिजे. अरे वा. कारण आमच्या भुसावळमध्ये काही एरिया असे आहेत की तिथे डेव्हलपमेंटची कामं जर करायला बघितले तर तो जो एरिया आहे तो भुसावळ नगरपालिकेत येत नाही. आणि तिथे राहणारी जी लोक आहेत ते भुसावळचे मतदार आहे आणि कुठेतरी मतदार आहे म्हणून आपलं कर्तव्य आहे. आणि भुसावळ तालुक्याची आहे, साहेब तालुक्याला रिलेटेड आहे, त्यांचा हा मतदारसंघ आहे, तर नागरिकांना प्राथमिक सुविधा पुरवल्या पाहिजे. आणि बाकीच्या इतर काही गोष्टी आहेत त्या जर आपण करायच्या म्हटल्या तर त्याच्यासाठी पण हद्दवाढ ही गरजेची आहे. तर हद्दवाढाचा प्रस्ताव साहेबांनी दिलेला आहे, त्याचा पाठपुरावा करून ते करून घेणे आणि त्या नागरिकांना तिथल्या नगरपालिकेच्या माध्यमातून सुविधा देता येईल, म्हणजे त्याला काही जास्त प्रॉब्लेम येणार नाही. कारण ग्रामपंचायत तितकी सक्षम नसते, तर तिथे काम करताना बऱ्याच अडचणी फील होतात. मग प्रत्येक वेळेला आमदार निधी तिथे देता येत नाही. आजच्या तरुणांना आपण काय संदेश द्याल? सगळ्यात प्रथम तर आपली संस्कृती विसरू नये, आपला इतिहास विसरू नये, हा सगळ्यात महत्वाचा संदेश देता येईल मला. आणि कितीही शिक्षण झालं तरी आपली जी जन्मभूमी आहे तिला विसरून चालणार नाही, आपली कर्मभूमी जी आहे त्याला विसरून चालणार नाही. कितीही उंच गेलो तरी आपले पाय हे जमिनीवर असलेच पाहिजे. आपल्या धर्म, आपल्या संस्कृती ती जोपासली गेली पाहिजे. आणि करिअर मोस्ट इम्पॉर्टंट आहेच, आणि मातृभाषा ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे. ताई, शेवटचं म्हणजे आपण नागरिकांना काय आवाहन करू इच्छिता? नागरिकांना मी एवढंच आवाहन करू इच्छिते की जर त्यांनी मला संधी दिली, त्यांनी जर मला आणि माझ्या संपूर्ण पॅनलला जर निवडून दिलं तर येणाऱ्या पुढील काळामध्ये नक्कीच भविष्यामध्ये भुसावळ शहराचा विकास आम्ही करायचा प्रयत्न करणार आहे. एक असा अजून एक मानस आहे की नगरपालिकेच्या माध्यमातून जर नागरिकांना काही म्हणजे समजा घर तोडायचं असेल किंवा नवीन कन्स्ट्रक्शन करायचं असेल किंवा इतर काही गोष्टींसाठी परवाने जे घ्यायचे असतात ते त्यांना तिथे जावं लागतं, त्याच्याऐवजी ई परवान्यांची व्यवस्था करणे ह्याच्यावर माझा भर असणार आहे. तर बरेचसे डेव्हलपमेंटची कामं आम्ही विचार करून ठेवलेली आहे, ती करायची आहे, पण त्यासाठी मला एक संधीची आवश्यकता आहे. भुसावळकरांना माझी विनंती असेल की ही संधी आपण मला द्यावी. आणि मलाच नाही तर माझ्यासोबत जी टीम आमची उभी आहे, भारतीय जनता पार्टीचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना जर भरभरून तुम्ही मत दिली, संपूर्ण बॉडी आमची बसली, तर नक्कीच येणाऱ्या 5 वर्षामध्ये भुसावळमध्ये सकारात्मक बदल घडवून दाखवेल, एवढं मी नक्कीच. आज आपण ताईंशी छान अशा गप्पा मारल्या, त्यांच्याकडनं समजून घेतलं. खरं तर त्यांच्याशी जेव्हा बोलले मी आणि जेव्हा त्यांच्याकडनं सगळं ऐकलं तर मलाही असं वाटलं की खरंच असं नगराध्यक्ष पद इतक्या सक्षम महिलेकडे असेल तर नक्कीच भुसावळचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि परत पुढच्या पॉडकास्टमध्ये भेटूया. त्यांच्याशी आपण परत संभाषण करूया ॲज अ नगराध्यक्ष म्हणून. त्यांना शुभेच्छा देते. थँक्यू, धन्यवाद ताई.